5 पैकी 3 राज्यांमध्ये भाजपची सत्ता। पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरीमध्ये भाजपला घवघवीत यश। बंगालमध्ये भाजपने घडवला इतिहास, पहिल्यांदाच सत्ता। दिल्लीतील भाजप मुख्यालयातून विजयी जल्लोष। थोड्याच वेळामध्ये नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात येणार। पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे देशाचं लक्ष। पश्चिम बंगालमध्ये भाजपने घडवला इतिहास, पहिल्यांदाच सत्ता। पश्चिम बंगालमध्ये दीदींच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का। भाजपचे स्टार प्रचारक फडणवीसांचा प्रचार पॅटर्नचा करिश्मा कायम। पश्चिम बंगाल, आसाममध्ये जिथे प्रचार केला ते सर्व उमेदवार विजयी। मुंबईतील कार्यालयामध्ये फडणवीसांचा जल्लोषात स्वागत आणि अभिनंदन। कोलकात्यासह देशभरात भाजप कार्यकर्त्यांचा झालमुरी भेळ खात विजयोत्सव। जय श्रीरामचे नारे देत गुलाल उधळत केलं सेलिब्रेशन। तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांचा डीएमके आणि एआयडीएमकेला धोबीपछाड। टीव्हीके 100 पार तर स्टॅलिन सत्तेवरून पायउतार। हेमंत बिस्वा शर्मांनी आसामचा गड राखला। 99चा आकडा गाठत निर्विवाद सत्ता कायम। काँग्रेसच्या गौरव गोगोईंवर पराभवाची नामुष्की। केरळमध्ये सत्ता पालट। काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफनं गाठली मॅजिक फिगर। पिनराई विजयन 10 वर्षांनंतर सत्तेतून पायउतार। राहुल गांधींनी मानले मतदारांचे आभार। आणि राहुरी तसंच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महायुतीचा दमदार विजय। बारामतीमधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा विक्रमी मताधिक्यानं विजय तर राहुरीतून अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय। मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे। पश्चिम बंगालमध्ये कमळ फुललेलं आहे। 2024च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका आता कायम स्मरणात राहतील असं ट्विट त्यांनी केलंय। जनशक्तीचा विजय झालाय आणि भाजपच्या सुशासनाच्या राजकारणाचा विजय झालाय। मी पश्चिम बंगालच्या प्रत्येक नागरिकाला वंदन करतो। जनतेनं भाजपला एक अभूतपूर्व जनादेश दिलेला आहे आणि मी त्यांना आश्वासन देतो की पश्चिम बंगालच्या लोकांची स्वप्न आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आमचा पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करेल। आम्ही असे सरकार देऊ जे समाजातल्या सगळ्या घटकांना संधी आणि सन्मान सुनिश्चित करतील। नेमकं त्यांनी म्हटलंय काय आपल्या ट्विटमध्ये हे आपण वाचून घेऊया। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यानंतर मोदींनी ट्विट केलंय पश्चिम बंगालमध्ये कमळ फुललं आहे हे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तर 2026च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका कायमच स्मरणात राहतील। जनशक्तीचा विजय झालाय आणि भाजपच्या सुशासनाच्या राजकारणाचा विजय सुद्धा झालेला आहे। मी पश्चिम बंगालच्या प्रत्येक नागरिकाला वंदन करतो असंही ते म्हणतायत। पश्चिम बंगालच्या लोकांची स्वप्न आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आमचा पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करेल। तर गेले काही दिवस देशाच्या राजकारणामध्ये पश्चिम बंगालच्या झालमुरीची चर्चा सुरू आहे आणि त्यामागचं कारण सुद्धा एकच आहे। एप्रिलमध्ये पश्चिम बंगालच्या झाडग्राम या आदिवासी जिल्ह्यामध्ये प्रचाराच्या वेळी पंतप्रधान मोदींनी अचानक ताफा थांबवला आणि एका दुकानात जाऊन ठेल्यावरची झालमुरी घेतली आणि त्यानंतर पश्चिम बंगालची ही झालमुरी देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आली। पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये दणदणीत विजय मिळाला आणि त्यानंतर झालमुरी भाजपच्या विजयाचं प्रतीकच झाली। भाजपच्या कार्यकर्त्यांनी झालमुरी खाऊ घालत आता विजय उत्सव साजरा केलेला आहे। त्यानंतर अनेक ठिकाणी अगदी मुंबईच्या भाजप कार्यालयाजवळ सुद्धा झालमुरीचा स्टॉल लावला गेला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या ठिकाणी झालमुरी खाल्लेली आहे, झालमुरीचा आनंद घेतलेला आहे। ज्या 10 रुपयांच्या झालमुरीनं पश्चिम बंगाल भाजपला मिळवून दिला ती झालमुरी खाण्यासाठी आता महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या झालमुरी स्टॉल जवळ आलेले आहेत। त्यांनी झालमुरीचा आनंद लुटलाय। 5 पैकी 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झालाय। अभी हमारा
खेला हो गया है। बंगाल में खेला कर रहा था 15 साल से, लेकिन अभी अमित शाह मोदी आया है, झालमुड़ी खाया है और हमारे साथ खेला कर दिया है। तो हम बहुत टेंशन में है सुन के कि अभी दीदी तो बंगाल से गया, उधर राहुल जी भी गया आसाम से, उधर स्टालिन भी गया है सुना करके। तो हम लोग साथ में गए, हम अकेले नहीं गया है करके, सब 3 साथ में गया है। अभी मोदी जी आया है, मोदी जी जाल मुड़ी खाया है, दीदी को हराया है। मैं तो रास्ते से जा रहा था, मोदी जी झाल मुड़ी खा रहा था, दीदी को मिर्ची लगी तो मैं क्या करूं। तो अभी हम मोदी जी और उधर अमित शाह और योगी इधर हमारा बंगाल में आया है और हिंदू लोग को एक कर दिया है, बोला हिंदू लोग एक हो जाओ, और दीदी के साथ खेला कर दिया, उड़े बाबा हम्बा हम्बा बुम्बा बुम्बा। लेकिन अभी बोला है अमित शाह कि हमारा सरकार आएगा तो बांग्लादेशी घुसपैठिया को बाहर करेगा। अभी बंगाल से तो बाहर करेगा, लेकिन दीदी का जो दिल में है घुसपैठिया बांग्लादेशी, उसको कैसा बाहर करेगा। हम अपना घर में रखेगा बांग्लादेशी घुसपैठिया को, उसको हम चाय खिलाएगा, पानी खिलाएगा। तुम क्या करेगा, तुम फेंसिंग करेगा। अमित शाह बोल रहा है कि फेंसिंग करेगा, हम रात में जाकर फेंसिंग काटेगा, चढ़बे ना पड़बे ना। उत्साहित है। बंगाल की प्रचंड जीत हुई। माननीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में बंगाल की जनता ने यह तय किया कि इस बार डबल इंजन की सरकार बंगाल में बनेगी और प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में बंगाल बहुत तेज गति से आगे बढ़ेगा। और असम में भी भारतीय जनता पार्टी की प्रचंड जीत हुई है, तीसरी बार सरकार बनने जा रही है। या ठिकाणी आपण पाहतोय की ममता बॅनर्जी आता पश्चिम बंगालची मतमोजणी सुरू होती त्या ठिकाणी भवानीपूर मतमोजणी केंद्रावर पोहोचल्या होत्या। तिथं मोठा गोंधळ झालेला होता हा पाहायला मिळाला। बॅनर्जी स्वतः मतमोजणी केंद्रावर पोहोचल्या आणि त्यावेळची ही दृश्ये। इतकंच नव्हे तर ममता दीदींच्या विरोधात उभे असलेले सुवेंदू अधिकारी सुद्धा त्याच वेळी तिथे पोहोचले आणि मोठ्या गोंधळानंतर अखेर भवानीपूर मतमोजणी केंद्रात मोजणी थांबवलेली पाहायला मिळते। मोजणी थांबल्याचे दृश्य आपण पाहू शकतोय। ममता दीदी इथं पोहोचल्या होत्या, त्यानंतर काही काळ तणावाचं वातावरण होतं। आपण नंदीग्राम मधनं पाहतोय सुवेंदू अधिकारी या ठिकाणी विजयी झालेले आहेत। पश्चिम बंगालच्या सुवेंदू अधिकारी इथं विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकच जागेचा निकाल अजूनपर्यंत तर बोलपूर मधनं चंद्रनाथ सिन्हा टीएमसी जे आहेत ते विजयी झालेले पाहायला मिळत आहेत। पश्चिम बंगालचा निकाल आपण पाहतोय। पश्चिम बंगालच्याच भवानीपूर मधनं ममता बॅनर्जी टीएमसीच्या आघाडीवर पाहायला मिळत आहेत। पश्चिम बंगालमधले आपण पाहतोय काही वेळापूर्वी इथं मतमोजणी थांबवली होती, मात्र इथं भवानीपूर मधनं त्या आघाडीवर पाहायला मिळत आहेत। तर पश्चिम बंगालमध्ये एकूण 293 जागा होत्या, त्यापैकी टीएमसीला 82 जागा मिळालेल्या आहेत, तर भाजपनं 205 जागांवर आपलं नाव कोरलंय। डाव्या पक्षांना 1 जागा आहे, काँग्रेसला 2 जागांवर समाधान मानावं लागलंय आणि इतर पक्षांसाठी 3 जागाच त्यांना मिळालेल्या आहेत।